मेरा नाम श्रीकांत शिखंडे. आपण टॉप क्वालिटीचा श्रीखंड बनवतो भाई. युट्यूबर नाही तुम्हाला. अरे नाही बाबा, कुठला श्रीमान, कोण युट्यूबर. हा घे चल, काय नाही विषय नाही, घे चालो. कशी वाटते गाडी? ठीक आहे ना? ही पण कशी वाटते? रॅन्डम के साथ खेलेगा. ऑटो मॅचिंग, येत्र गोमूत्र चिंबत्र, गाली गलोच ना पडे, बस गलोच ना पडे, गलोच. हेलो 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 दोस्तों, मेरी आवाज आ रही है क्या दोस्तों? अरे हाँ. अरे ज्यादा देर तक 8 बजे तक नहीं होगा। मैं तो अभी चालू किया हूँ, मेरे पास तो अभी 6 घंटे बाकी है. मैं भी अभी चालू किया, अभी जस्ट सोचता हूँ 8 बजे काम पे जाना। अच्छा, आपका 8 बजे का जॉब है? हाँ। मेरा तो आज सैटरडे है ना, तो आज मेरा हाफ डे था. Every day up down. I am not problem. वैसे आपका नाम क्या है? हेमंत, हेमंत भाई नमस्कार. मेरा नाम श्रीकांत शिखंडे. किधर जी. के हो? मैं महाराष्ट्र से, जालना. मी पुण्याचा आहे भाऊ. अरे मराठी आहे तुम्ही पण? हो नमस्कार भाऊ, नमस्कार. मी श्रीकांत श्रीखंडे, नमस्कार. तुम्हाला ते हे माहिती आहे श्रीखंडे अँड सन्स? नहीं ते माझे काका. कुछ भी हो का? हा, पुण्याला कुठे राहता भाऊ? काय म्हणजे काय करता पुण्याला तुम्ही? मी पुण्याचा आहे, मुंबईला जॉबला असतो. अच्छा. मग तुम्ही माझं नाव म्हणजे माझ्या काकाचं नाव नाही ऐकलं का? मुंबईला फ्रँचायझी आपली श्रीखंड अँड सन्स. आपण टॉप क्वालिटीचा श्रीखंड बनवतो भाई. म्हणजे काकानी, पण ते काकानी काय केलं माहितीये का? म्हणजे ऍक्च्युली तो बिझनेस बाबांचा होता, पण ते पारिवारिक भांडणं हो, दुसरं काय नाही. माझा आजोबा आहे ना, त्यांनी काकाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून ठेवलेली. माझ्या बाबांना काढलं ना हो, काय सांगू. म्हणून जालनाला गेलो आम्ही तिकडे राहायला. जाम स्ट्रगल आहे हो जिंदगीत. हम लोगों ने गरीबी देखी. माझ्याकडे मोबाईल पण चांगला नव्हता, आता कुठे चांगला मोबाईल वापरायला लागलोय. EMI वर मारलाय. माझ्या इकडे माणूस आहे. पुढे मी आता इकडे माझ्या समोर वखवतो त्याला मी 2 नंबर. अरे आखी गँग आहे. चोळला याला चोळला. लायकी झिरू. भाऊ तुम्ही जास्त बोलत नाही हो, शांत बसता. असं बोला ना, मला बोलायला मित्र कमी आहेत. बरं वाटतंय तुम्ही बोलताय तर. माझ्याकडे जास्त वेळ 2च तास खेळू शकतो मी, नंतर परत जायचंय. आंघोळ बिंगोळ केली का नाही? कौन है ये लोग? 8 वाजता उठलोय. आई ग. 8 वाजता आंघोळ करणार. अहो मी आता आलो, मी फ्रेश व्हायच्या आधी डायरेक्ट गेमच हातात घेतलाय. गेमचं वेळच डेंजर आहे, मी सांगतो तुम्हाला. भगवान तुम्हाला श्रीखंड घाल नाही आवडत? क्या हुआ बेटा? क्या रे भिक मंग्या? आईला हवा कसा झोपलेला. अरे बाप रे बाप. हा, आता माझा काका निघाला रे सापार का. माझ्या काकानी पण असाच माझ्या बाबाला फसवला रे. हा, अख्खा बिझनेस खाल्ला ज्याचा, असा लपला होता. सांगतो तुम्हाला दादा, असंच काकानी फसवलं. असंच काकानी बापाकडनं माझ्या सह्या घेतल्या आणि अख्खा बिझनेस स्वतःच्या नावावर केला. माझा आजोबा बी काय बोलला नाही. आईच्या गावात त्यांच्या. असे काका लोक असेच असतात. अहो म्हणजे आता तुम्हाला म्हणतो गावाकडचा मॅटर आहे. आपल्या शहरात हा मॅटर होत नाही, पण गावाकडे ना आपले सख्खे नातेवाईक पक्के वैरी आहेत. हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पण सावध राहा, कोण कोणाचं नाही हो. अहो शेठ सारखी लाईफ जगणारा माझा बापूस आज मला जॉब करायला लागते ना, 2 टायमाचं खाणं बनवून आणायला लागते घरी. 12वी झाले फक्त, सांगा. 12वी नंतर मला शिकायचं होतं, काहीच नाही शिकलो. आता जॉबला लागलोय, काय करू सांगा. माझा जुना मोबाईल होता ना, त्यातनं मला बोलता नाही यायचं सगळ्यांशी, आणि मी असं मग कंटाळायचो. मला बोलायला जाम लागतो. माझे मित्र पण खूप होते पहिले, पण आता कसं जॉबमुळे मित्र वगैरे राहिले नाही तसे पहिल्यासारखे. तुम्ही बोलताय जरा बरं वाटते माहितीये का. कोण नाही हो इकडे. आपला जॉब करा, रूमवर राहा, कोणी बोलायला नसतं, काय नसतं. थांब जरा 1 मिनिट, उतर जरा 1 मिनिट. ड्रायव्हिंग तुला मी जरा दाखव. 1 मिनिट उतर. अरे ड्रायव्हिंग मॅन उतर ना 1 मिनिट. हा घे चल, काय नाही विषय नाही, घे चालो. कशी वाटते गाडी? बरं आहे. अरे माझा भाऊ आहे ना, भाऊ त्याने मला गिफ्ट केली होती गाडी. हा ही बघ, दुसरी स्किन बी आपल्याकडे, काय विषय नाही. आवडली का? ठीक आहे ना. ही पण आहे. कशी वाटते? आहे का इज्जत? बोला तुम्ही, बोला कुठे जायचं बोला फक्त तुम्ही, मी आहे. माझं स्वप्न आहे दादा, माझं स्वप्न आहे ही गाडी घ्यायची. स्वप्न आहे माझी कालीवाली. स्वप्न आहे आपली ही गाडी घ्यायची. घेणार आपण, खरोखर घेणार आपण, 100% घेणार. एक दिवस स्वतःच्या जीवावर घेणार. आणि भाई काका बिका कोण नको मला, माझ्या जीवावर घेणार. आणि माझ्या भावांकडे ना मी पुरा लक्ष ठेवणार. कोण फसवू नाही शकणार मला कधी जिंदगीत. असा कोलतो बा त्याला फसवला का, घावच टाकतो या डोक्यात. तुम्ही भारी माणूस आहेत, पण आपल्याला आवडला तुमचा स्वभाव. नको बाई, आमला आला. आता यांना फोडूया. एक कोल्ला. अरे फ्री फायर दिलंच नाही माझ्या माणसाने. आईच्या गावान मारलं ना. यो बी माझ्या काका सारखाच निघाला. मागून आला, समोरून यायची हिंमत नव्हती त्याच्यात.
चालायचंच काय हरकत नाही. चला टेक केअर. भाई ऍड कर ना मला. हा करतो. तुमचं नाव काय होता? सोन्या. सोन्या भाऊ केल्यात जमाना मेरी बब्बू. सोन्या भाई कसं काय बरे आहेत ना? आवाज येतो का सोन्या भाई? हे बघ हा, येतोय. हे बघ, कपडा घेतलाय नवीन आपण. यो बघ आवाज कसं आहे यो कसं आहे काय इज्जत हा. आहे आपलं बघ कसं आहे, आपण पगार बिगार कमवतो, अर्धा पैसा जातो ह्याच्यात, पण काय हाऊस आहे शेवटी. हाऊसची आपण मनापासून म्हणजे आपण गेमिंग आपली आवड आहे, पण आता कसं कॉम्प्युटर घेऊ नाही शकत, आपल्याकडे पैसे नाही, मग आपल्याला मोबाईलवर करायला लागतं सगळं मॅनेज. हा बघ आपला मित्र आला बघ, मित्र हा बघ आपला मित्र आहे आपला मित्र आम्ही दोघे एकाच ऑफिसला जातो. ये वेद्या यो बघ आपला नवीन मित्र आलाय सोन्या म्हणून. भाई इज्जत आहे त्याला. काय सोन्या भाई कसं आहे? मजा येते भाऊ. भाई याचा गेम प्ले डेंजर आहे. एका फटक्याच मरतो. टॉप लेवलचा बॉट म्हणून घोषित आहे आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये हो. आणि आबा आहे ना, हा आमचा मॅनेजर आहे, ऑफिस मधला मॅनेजर. हा तिकडे शहाणपणा करतो ले, पण इकडे इज्जतीत असतो आमच्यावर. तिकडे आम्हाला जाम टार्गेट बिर्गेट देतो, हे करायचंय, फायली पोहोचवायच्या आहेत, असं करायचं तसं करायचंय. आणि इकडे एकदम शाना, एकदम आपल्या अंडर इकडे गेमिंग मध्ये आपण बॉस आहे यांचा. अरे निखिल तिकडे बॉस बीस ऑफिसला, इकडे लायकीत राहा आमच्या बरोबर, कळलं का चोम्या? आता बोलणार नाही काय, आता बोलणार नाही ते, आता घाबरल तो, मला नडू नाही शकत लोक. तुम्हाला सांगतो सोने भाई, आपल्याला रिस्पेक्ट जाम आहे, पण काय माहितीये का आपल्याला फसवलंय आपलं एक टायमाला होतं रे, तर गेलं ते तर काय रे. पण करू आपण स्वतःच्या जिंदगीत काय ना काय करणार आपण. आपलं स्वप्न आहे भाई, टॉपला जायचं म्हणजे जायचं. चला आपण आता सध्या चिकन डिनर घेऊया टॉपला जाऊन. हे आता मला बरं वाटतं, सगळी आपली लोक आले, जर मूड फ्रेश झालाय. सोने भाऊ तुम्ही लकी आहेत तुम्ही माझ्यासाठी, लकी आहेत तुम्ही भाई. तुला सांगतोय वेदांत, यो सोन्या आहे ना बादशाह माणूस आहे का. तो आल्यापासून माझा मूडच बदलला रे. मी एवढा थकलो होतो ऑफिसातून आल्यानंतर, असं वाटलं आता खेळू का नको खेळू. मला आता टेन्शन आलेलं, जेवण पण बनवायचं थोड्यानी, पण तेवढ्यात चांगला माणूस भेटला रे खेळायला, जरा मन फ्रेश केलंय माणसाने. या कोण असतोय आणि काय वेड्यार का असतो, कोण आहे हा? मी तुझा ब्लॉग बघतोय भाऊ. कोण हा श्रीमान येतोय. लेजंड माहिती घे. श्रीमान लेजन कोण हो? हा तुमचा ब्लॉग चालू आहे खाली लाईव्ह ला. कोण श्रीमान लेजन? कुठला श्रीमान लेजन? अरे माझं नाव श्रीकांत आहे, श्रीकांत शिरकंडे. याला माहित नव्हतं भावना, आधी माहित नव्हतं, याला आत्ता कळलं दुसऱ्या त्याला मोबाईलवर काहीतरी. लगेच blog कारण गेमच्या चालू एंडिंगला केला त्याने आहे. हात शिवाय दिलेलं, ते लक्षात ठेव, त्याला माहित नव्हतं. युट्यूबर आहे कोणतरी का नाही तुम्हाला? अरे नाही बाबा, कुठला श्रीमान, कोण युट्यूबर? काय बोलताय तुम्ही भाऊ? मी आवाजावरून ओळखला. माहित नाही तुम्हाला? नाही अरे हा वेदांत, वेदांत आवाजावरून बाबा ओळखला कोण रे मी. श्रीमान वेदांत? काय विषय आहे भाई याचा? तर श्रीमान जाऊ दे, त्याच्यासोबत डेव्हिड रेस म्हणून एक लय जोरात धावतो. अच्छा डेव्हिड रे, तुम्ही आले वाटतं त्याला सांगायला की डिटेल, तेव्हा त्यांना कळलं सोन्याला तुमच्या, नाही तर कळलं नसतं. एकदा दोनदा बघित नाही फक्त त्याला. नाही. मी पहिल्या मॅचला समजलं होतं मला. सही आहे सोन्या भाऊ. तुम्ही ओळखलं नाही, पण मला आधी इज्जत नाही मला दिली. नाही पहिलं एवढं हे नव्हतं, नंतर ब्लॉग चालू केला. पाठीमागची मॅच संपली त्यावेळेसच विचारलं होतं तुम्हाला, तुमच्याकडे जेड एक्सटेनर आहे म्हणून. हा का? नाही ते ऐकून होतं आलं तेव्हा, पण स्टार्टिंगला कसं वाटलं, रिअल वाटलं का? हा एंडिंगला समजलं बा तुम्ही म्हणून.